कुटुंबात माझी उपेक्षा झाली, पक्षानं आणि कुटुंबानं माझ्यावर अन्याय केला, त्यामुळे आता मी पक्ष आणि कुटुंब दोन्ही सोडतीये असं सांगत आणि भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत कमळ हाती घेत पुन्हा एकदा एका मोठ्या राजकीय कुटुंबात उभी फूट पडलीये आणि कुटुंबातील सत्ता संघर्ष समोर आलाय। पक्षासोबतच राजकीय महत्वाकांक्षेपोटी कुटुंब फुटलंय आणि राजकीय महत्वाकांक्षेपोटी पुन्हा एकदा एक कुटुंब फुटलंय। आम्ही बोलतोय झारखंड मुक्ती मोर्चाच्या संस्थापक असणाऱ्या शिबू सोरेन यांच्या मोठ्या सुनबाईंबद्दल। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। राजकारणात घराणेशाही आणि मग राजकीय महत्वाकांक्षेपोटी कुटुंबाच्या विरोधात जाऊनच बंड करणं हे काही भारतीय राजकारणात नवं नाही। मग उदाहरणच द्यायचं झालं तर महाराष्ट्रात सध्या गाजत असलेलं पवार कुटुंब, ठाकरे कुटुंब, मध्य प्रदेशातलं सिंधिया कुटुंब यासारख्या अनेक कुटुंब हे केवळ राजकीय महत्वाकांक्षेपोटी फुटलीत हा इतिहास आहे। आणि आता त्यात आणखी एका कुटुंबाची भर पडली आहे आणि ते म्हणजे झारखंडच्या सत्ताधारी सोरेन कुटुंबाची झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे संस्थापक असलेले शिबू सोरेन यांच्या मोठ्या सुनबाई असलेल्या आमदार सीता सोरेन यांनी कुटुंबाविरोधात जात नुकतंच बंड केलंय। त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचा राजीनामा दिलाय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर देशात राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसतोय। युती आणि आघाडींच्या समीकरणानुसार प्रत्येक राज्यात घडामोड घडताना दिसतीये। आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी निवडणुकांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष बदल केला जातोय, बंड होतात आणि तेच सत्र सुरू झाल्याचं दिसतंय। झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार आणि याच पक्षप्रमुखाच्या थोरल्या सुनबाई असलेल्या सीता सोरेन यांनी आपल्या पक्षाविरुद्ध आणि कुटुंबाविरुद्ध बंड करून भाजप अर्थात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय। सोरेन कुटुंबात आपली उपेक्षा होते, आपलं काहीच म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, त्यामुळे वैतागून आपण झारखंड मुक्ती मोर्चा नावाचा पक्ष सोडतोय असं त्यांनी शिबू सोरेन म्हणजेच आपल्या सासऱ्यांना पत्र लिहून जाहीर केलंय। हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चानं चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री केलं। त्यांच्या मंत्रिमंडळात सीता सोरेन यांना अजिबातच स्थान दिलं नाही, त्यामुळे त्या आधीच पक्षावर चिडल्या होत्या। काल परवा चंपई सोरेन आणि कल्पना सोरेन यांनी इंडिया आघाडीच्या महारॅलीत येऊन भाषण केलं, त्यामुळे सीता सोरेन यांच्या जखमेवर अधिकच मीठ चोळलं गेलं। त्यामुळे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा सरचिटणीस पद तसंच आमदारकीचा राजीनामा दिला आणि आज भाजपच्या हातात हात दिला असं बोललं जातंय। आता बघूयात कोण आहेत या सीता सोरेन। सीता सोरेन या झारखंड मुक्ती मोर्चाचे केंद्रीय अध्यक्ष शिबू सोरेन यांचे दिवंगत पुत्र दुर्गा सोरेन यांची बायको आहेत। त्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या तिकिटावर तिसऱ्यांदा आमदार झाल्यात। झारखंडच्या राजकारणात त्यांची मोठी ताकद आहे, मात्र त्यांना हेमंत सरकारमध्ये त्यांना म्हणावं तसं महत्व मिळालं नाही, तसं स्थान त्यांना दिलं गेलं नाही। तर दुसरं म्हणजे सीता यांची देखील राजकीय महत्वाकांक्षा ही लपून राहिलेली नाहीये। गेल्या अनेक दिवसांपासून सीता यांनी वेळोवेळी आपल्याच पक्षाविरुद्ध सरकारविरुद्ध भूमिका घेतली आहे। सीता सोरेन यांचे पती दुर्गा सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे थोरले चिरंजीव होते। त्यांच्या वयाच्या 40व्या वर्षीच ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाला। ते देखील झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार होते। त्यांच्या मागे सीता सोरेन यांना झारखंड मुक्ती मोर्चानं तिकीट देऊन आमदार केलं, पण सीता सोरेन आणि कल्पना सोरेन या दोन जावांमधला सत्ता संघर्ष झाला आणि आता तर सीता सोरेन या झारखंड मुक्ती मोर्चातून बाहेर पडल्या असून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि भाजपची वाट धरली आहे। देशातला सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। येणाऱ्या काळात सीता सोरेन यांना भारतीय जनता पार्टीकडून कुठली जबाबदारी सोपवण्यात येईल ते कळेलच, मात्र राजकीय महत्वाकांक्षेसाठी आणि सत्ता संघर्षामुळे पुन्हा एकदा भारतीय राजकारणातल्या एका कुटुंबात उभी फूट पडली आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा।